संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे। कारण दोन्ही संघ जर पाहिलं यापूर्वी एक एक सामने खेळले, दोन्ही संघांनी मात्र विजयाचं खाता अजूनही उघडलेलं नाहीये। जो संघ मात्र हा सामना जिंकणार आहे तो यानंतर या पुढच्या फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल। त्यामुळे दोन्ही संघांचे प्रयत्न आता इथे फार महत्त्वाचे ठरतील। संधी असेल इथे दोन्ही संघाला पाहायचं कोणता संघ इथे बाजी मारेल। एका बाजूने आपण पाहतो सलामीच्या आघाडीच्या दोन पाठर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। लवळे संघाच्या वतीने एका बाजूने सिकंदर भोसले तर दुसऱ्या बाजूने आदेश तांगडे हे दोन फलंदाज आहेत। तर मान संघाच्या बाजूने आपण पाहतो षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं घेऊन निलेश मोहिते हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर दाखल झाला। डावाला सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच बॉल वाईड यॉर्करने पुन्हा एकदा सुरुवात। या पूर्वीचा सामना देखील निलेश मोहिते यांनी वाईड यॉर्करने मात्र तिथे सुरुवात केली होती। इथे देखील आपण पाहतोय वाईड यॉर्कर पाहायला मिळाला पहिला चेंडू आदेशसाठी आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल। हेलो हेलो त्यावेळेचा हा चेंडू सुंदररित्या स्ट्रोक खेळला, दोन क्षेत्ररक्षकांची दरी भेदली तर त्या सरकारला मात्र फोडलं आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे। चौकार, 4 धावा। चार धावा ज्या आपण पाहतोय संघाच्या स्कोर कार्ड वरती चौकाराच्या साह्याने नोंदवल्या जातील। निलेश पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार, ओव्हर द विकेट। त्यामुळेच देखील मैदानाच्या आतमध्ये लोअर फुल टॉस होता, स्क्वेअर लेग पॉइंट मध्ये तिथे मात्र प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही, चेंडू थेट निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे। चौकार, 4 धावा। बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी, ओ चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार। पहिलं 2 चेंडू निलेशांनी डॉट टाकले होते, निर्धाव स्वरूपाचे मैदानाच्या आतमध्ये हाताळले होते, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती आदेश तांगडेच्या पाठमधून आलेले 2 सुंदर चौकार संघाचा धावफलक मात्र वेगाने पुढे नेऊन ठेवतात। धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा। 8 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। 8 दोन संघांमध्ये पडली आहे गाठ, कोण कोणाची लावणारे वाट, पण दोन्ही संघांसाठी करूया मरोची लढत आहे। जो संघ जिंकेल तो यापुढे खेळताना पाहायला मिळेल। त्यामुळे 6 चेंडू समोरच्या बाजूला फटका खेळला, जय पवार आहे तिथे, थोडासा पंबल चेंडू निसटला, त्यानंतर मात्र दुसरा धावेचा प्रयत्न होता परंतु वेळेत आलेली फेकी आणि त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज आपण पाहतोय माघारी पोहोचलेत। मैदानाच्या आतमध्ये एका सिंगल वरती समाधान मानलं गेलं, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये पाहतो या चेंडूवरती येणार आहे। 5 षटकांची लढत, एका बाजूने मानदेवी क्रिकेट क्लब मान हा संघ आपण पाहतोय प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या बाजूने रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे हा संघ आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। आदेश तांगडे आणि सिकंदर भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एका बाजूने संघाचा संघ नायक आहे तर दुसऱ्या बाजूने संघातला असणारा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे समोर निलेश, तितकाच तगडा ताकदवान खेळाडू। यावेळी सन्मान दिला सिकंदर यांनी, हलक्या हाताने पॉइंट मध्ये फटका खेळलाय, सिंगल धावेचा पर्यटक सोल्टी सिंगल सर्कलच्या आतमध्ये एक सोल्टी धाव जी मात्र दिवसा ढवळ्या धावेवरती धावफलकावरती नोंदवली जाईल। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय, पहिले 6 चेंडू झालेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेल्यात। त्या आतापर्यंत 10 धावा ज्या संघाच्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत। पहिलं षटक निलेश मोहिते या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, त्याच प्रकारे गोलंदाजी या सामन्यामध्ये देखील त्याच्या माध्यमातून झाली। आता पाहायचं आहे षटक क्रमांक 2 मध्ये कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाणार, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर मात्र सकाळच्या सत्रामध्ये बरेचसे खेळाडू उपस्थित नव्हते, बरेचसे मुख्य खेळाडूंच्या गैरहजेरीमध्ये मात्र दोन्ही संघ मात्र लढत होते। आता पाहायचं बरेचसे खेळाडू नक्की संघामध्ये ऍड झालेत,
कशा प्रकारे मात्र इथे खेळ दाखवला जाईल, कशा प्रकारे मात्र इथे खेळाडूंची भूमिका दाखवली जाईल हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, वेळेचं बंधन तुम्हाला असणार आहे. दिलेल्या नियोजित वेळेमध्ये तुम्हाला सामने या ठिकाणी खेळायचे.
ऑटोमॅटिक 6 वाजेपर्यंत 3 मॅच होतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झालाय तो प्रतीक. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रतीकचा उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता. तिथे मात्र वाईट बॉल घोषित झालाय. अतिरिक्त अवंतर धाव जी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कळवली जाईल आणि अतिरिक्त अवंतर धावेच्या पद्धतीने संघाच धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 11 धावा ज्या मात्र बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. एका बाजूने आपण पाहतोय बांधवी क्रिकेट क्लब मान हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे. या दोन संघांमध्ये हा महत्वाचा सामना. यावेळेस फुल टॉस शरीराच्या दिशेने होता. जसा आलाय तसाच जातोय स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या पलीकडे षटकार. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल आणि या षटकाराच्या मदतीने संघच धावफलक पुढे जाते. 17 धावा स्कोर कार्डवरती प्रत्येक वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं. फसवा चेंडू तिथे थांबवलं. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक केलं प्रतीकने. सिकंदरला पुन्हा आक्रमण करायचं होतं. सिकंदरला पुन्हा एकदा बिगिट खेळायचं होतं तिथे, परंतु धीम्या गतीचा चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. थोडासा मात्र खाली राहिलेला चेंडू होता तिथे. मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू म्हणजे मात्र स्कोर कार्डवरती नोंदवला जाणार आहे. लखपती करतात ही क्रिकेटची स्पर्धा. आज देखील पाहिलं तर 6 संघ एकमेकांच्या आमने सामने लढलेत. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आकाशाला गवस निघाला. चेंडू पोहोचलाय सरळ आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट बिग हिट छेर षटकार. शुभम शुभम अग ढोलकी तुझी झांज तुझी कुंकुन माझ. थँक्यू. पुन्हा एकदा एक प्रचंड मोठा तडाखा पाहायला मिळाला. एक मोठा स्ट्रोक येतोय. 6 धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 23 धावा ज्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये फलंदाज शांत होते, परंतु आता इथे शांत थांबत नाही. आता मात्र आक्रमक पवित्रा धारण केला सिकंदरने. पुन्हा एकदा फिर से एक बार सिकंदरचा वार. चेंडू सरळ सीमारेषे पार. षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार सिकंदर भोसलेच्या पाठमधून आलेत. संघाच धावफलक मात्र प्रचंड वेगाने पुढे जात आहे. धावफलकावरती 29 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रतीक बाबळे पुन्हा तयार. राऊंड द विकेट. यावेळेस बॅटची कडा, परंतु इष्टरक्षक पासून बराचसा लांब होता चेंडू. त्यानंतर बॅकअपचा क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती चेंडूला आडवेल. तिथे कोणत्या प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आला. पहिला चेंडू जर पाहिलं तर व्हाईट बॉल होता. त्यानंतर एक षटकार. त्यानंतर मात्र डॉट बॉल टाकला, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि पुन्हा एकदा कमबॅकच्या शोधात आपण पाहतोय निर्धाव चेंडू जो मात्र स्कोर कार्डवरती पाहायला मिळतो. आता शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज
त्यामुळे साफड बार होता, अगदी खेळपट्टीच्या मध्ये टाकला होता. अकराच ते बाट फटका खेळण्याचा प्रयत्न सिकंदरचा आणि बॅटने मात्र स्ट्रोक खेळून काढायचा होता, परंतु यावेळेस देखील बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय षटक क्रमांक 2चा खेळ संपेल. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर लवळे संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात त्या 29 धावा. पॉवर प्ले मध्ये आपण जर पाहिलं तर सिकंदरने चांगले आक्रमक स्ट्रोक खेळलेले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने आदेश तांगडे अद्यापही शांत पाहायला मिळालाय. शतक ठोकण्याचा विक्रम आदेश तांगडेच्या नावावरती आहे. तर पाहायचं या मैदानावरती या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे मात्र इथे आपले गुण दाखवले जातील, कारण दोन्ही संघ जर पाहिजे यापूर्वी एक सामना खेळलेले, दोन्ही संघाने एक सामना पराभूत झालेले आहेत. दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी शेवटची संधी आहे. पाहायचं आता कशा प्रकारे मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे कामगिरी केली जाणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आक्रमक झालेत फलंदाज, गोलंदाज मात्र कशा प्रकारे रोखले जातील हे पाहणं देखील महत्त्वाचं असताना षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय संघातील एक प्रमुख अनुभवी खेळाडू निलेश मोहिते षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतील. यापूर्वी निलेश यांनी 1 षटक टाकले, त्यामध्ये त्यांनी 10 धावा खर्च केलेले आहेत. आता तिसऱ्या षटकामध्ये आघाडीच्या दोन्ही फलंदाज रोखण्यासाठी षटक क्रमांक 3ची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. पहिलाच बॉल आदेशसाठी पॉइंट मध्ये जबरदस्त स्ट्रोक खेळला आदेशने, चेंडू पाठवलाय सरस सीमारेषेच्या पलीकडे, कोही नाही मौका, सीधा मिलेगा चौका. चौकार. सिकंदर भोसले आणि आदेश तांगडे या दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक येत आहे. दोन्ही फलंदाजांपैकी कोणत्याही फलंदाजाने लागोपाठच्या 3 षटकांचा खेळले तर गणेश दादा गुटकुले यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा पारितोषिक खेळाडूला दिले जाईल. त्यावेळेस मात्र बराचसा मात्र तिथे फुटवर्क पाहायला मिळाला आदेशचा, परंतु फुटवर्क जरी जास्त झाला असला तरी मात्र पाठवरती तितकासा चेंडू येत नाहीये. निलेश यांनी देखील आपली ताकद दाखवली आहे. एक तेरी तो एक बेरी असं समीकरण पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती आदेशची ताकद, तसं षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय तिथे निलेशची ताकद पाहायला मिळाली. चेंडू डॉट आला, 33 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुढचा बॉल त्यावेळी पाठवरती पुन्हा चेंडू मिडल होत नाहीये. सर्कलच्या आतमध्ये भन्नाट वेगाने आलाय क्षेत्ररक्षक शुभमला आपण पाहतोय तिथे. आदेशला मात्र थांबवलं, माघारी बोलवलं. आदेशचा मात्र जाऊ घेण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर नक्कीच आदेश आपल्या जागेवरती माघारी येताना पाहायला मिळाला. चेंडू डॉट येतोय. दीर्घाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना आहे, त्यामध्ये आपण पाहिलं तर 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 30 चेंडूंपैकी 15 चेंडू टाकून झालेत, त्यामध्ये 33 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे 15 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार. निलेश पुन्हा तयार, ओव्हर द विकेट, समोर आदेश. त्यावेळी अगदी बुंदात टाकला चेंडू, पुन्हा त्या खोदून काढण्या पद्धतीत आहे, आदेशला अपयश येत आहे. पुन्हा एकदा आदेश मात्र मैदानाच्या आतमध्ये बीट होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू जो मात्र स्कोर कार्ड वरती नोंदवला जातोय. कौतुक करावं लागेल निलेश यांचं, सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती स्वागत चौकारानं झालं, आक्रमक पवित्रा दाखवला आदेशने आणि आदेश सारखा एका घातक बॅटर समोर गोलंदाजी करणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु तिथे सोपं करून दाखवलं आणि इथे काय विकेट आली आहे. आदेश तांगडे मात्र माघारी जाईल, धक्का बसेल पहिला, एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. पहिला धक्का आदेशच्या रूपाने. मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. आदेश तांगडे बाद झालाय. संघाचा एक प्रमुख बॅटर माघारी जाईल आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो ऋतुराज करेकर. हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची देखील ओळख. आता पाहिजे आदेशची जागा कशा प्रकारे भरून काढेल तो, कशा प्रकारे आता संघाच्या संघनायकाला सिकंदर भोसलेला कशा प्रकारे तो साथ देईल हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तर थोडं स्पीडअप करा मित्रांनो. वेळ मित्रांनो आपल्याकडे कमी, जवळपास 3 वाजत आलेत आणि यानंतर नॉकआउटचे 3 सामने आहेत, त्यामुळे वेळ वाचवावा लागेल आपल्याला.
ऋतुराज करेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. तर गोलंदाजीच्या मार्कवरती या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू घेऊन निलेश मोहिते धाबा रोखण्यासाठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली होती. ती जबाबदारी चांगल्या रीतीने मात्र पार पाडली आतापर्यंत. त्यावेळी हा चेंडू ऋतुराजसाठी ऑन साईडला खेळून काढलाय. अलोन द कार्पेट खेळलेला स्ट्रोक जय पवार अर्थात जेपी पोहोचतो. एक सिंगल घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न जागा सोडली सिकंदरने, परंतु वेळेत पाहिलं तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे, फेकायला तयार होतो आणि त्यानंतर नक्कीच माघारी आला सिकंदर. एक सिंगल जे आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती आली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर एकूण धावा जर धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 34 धावा. निलेशांचं कौतुक असेल. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. वैयक्तिक 2 षटकं त्यांनी टाकले, 12 चेंडू टाकले या डावामध्ये आणि 12 चेंडूमध्ये 15 धावा त्यांनी खर्च करत आदेशची एक मोठी विकेट जी मात्र त्यांनी आपल्या खात्यामध्ये नोंदवली आहे. दुसऱ्या बाजूने मात्र प्रत्येक थोडंसं मागणं ठरलाय जरूर. आता पाहायचं कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाणार, कोणता गोलंदाज येईल जो आता षटक क्रमांक 4 मध्ये चांगली कामगिरी करेल. ज्या प्रकारे मात्र निलेश मोहितेने धावा रोखल्या, धावा थांबवल्यात, फलंदाजाला मात्र बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलाय, त्याच प्रकारचे गोलंदाजाचा कोणता गोलंदाज करेल आणि त्याच शोधात आपण पाहतोय प्रसन्न ओझरकर हा गोलंदाज जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. कित्येक वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. हाफ पिच क्रिकेट असो वा फुल पिच क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये या खेळाडूने मात्र चांगला खेळ दाखवलाय. गतवर्षी देखील शेवटच्या षटकामध्ये प्रसन्नला आपण पाहायचो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती. आता पाहायचं या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. पहिलाच बॉल फुल टॉल वसूल केलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. ऋतुराज सारख्या तगड्या बॅटरला जर फुल टॉस स्वरूपाचे चेंडू मिळत असतील तर तो मात्र थांबायचं नाव घेणार नाही. तो षटकार चौकार खेळण्यासाठी मात्र थांबणार नाही. फेअर डिलिव्हरी हे षटकार आहे, त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची धाव नाही. 6 धावा आपण पाहतो तिथे स्कोरकार्डवरती नोंदवल्या जातील. 6 धावेने वाढ होईल संघाच्या धावफलकावरती. 40 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस जसा आलाय तसाच भिरकावलाय, परंतु वाह काय प्रयत्न आहेत निलेश मोहिते यांना आपण पाहतोय. आज मात्र ज्या गोष्टीला हात लावतायत त्या गोष्टीचं सोनं करतायत निलेश मोहिते. सुंदर क्षेत्ररक्षण, अचूक वेळेवरती घेतलेली उंच झेप आणि त्यानंतर नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 5 धाव्या तर वाचवल्यातच. जर तिथे निलेश मोहित्यांच्यातून चेंडू निसटला असता तर मात्र षटकार मिळाला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका धावेवरती थांबावं लागले लवळे संघातील फलंदाजाला. केवळ एक सिंगल असेल या चेंडूवरती. 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती स्कोर कार्डवरती आहेत. त्यावेळेस अगदी बुंदात टाकला हा बॉल. स्वतः प्रसन्न चेंडूच्या पाठमोरी होतो. डायरेक्ट गेटचा प्रयत्न, परंतु त्याने देखील पाहिलं बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाहीये. धावा रोखायच्यात, जास्तीच्या धावा खर्च करून चालणार नाही. एक सिंगल जरूर मिळाली आहे. जर इथे डायरेक्ट हिट झालं नाही तर जास्तीची धाव देखील मिळू शकते. त्यामुळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फिक्की केली नाही, स्वतःच्या हातामध्ये चेंडू ठेवला, स्वतःवरती कंट्रोल केलं आणि एक धाव घेण्यासाठी मात्र फलंदाजाला तिथे यश दिलं. एक सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये 42 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा उडतं विकेट. कोलबा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रयत्न सुंदर होते तिथे, चांगले प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडासा तिथे प्रयत्न अपुरा पडेल आणि झेल तिथे होऊ शकत नाहीये. एक सिंगल. खेळाडूला विनंती आहे डगआउट मध्ये ज्या काही खुर्च्या दिलेल्या आहेत त्या डगआउट मध्येच राहतील. कोणत्याही डगआउट मधल्या खुर्च्या खाली येणार नाही याची दक्षता घ्या. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय प्रसन्नने. त्यानंतरच्या 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती 3 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. प्रसन्न ओझरकर हा गोलंदाज आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, धीम्या गतीचा बॉल तिथे आपण पाहतोय सिकंदर नक्कीच बीट होताना पाहायला मिळतो. अगदी बुंद्यात होता चेंडू, तिथे खोदून काढण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा, परंतु बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. इष्टरक्षकाच्या हातामध्ये शुभमला आपण पाहतो इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये इथे पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव. लखपती करणारी ही क्रिकेटची स्पर्धा भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका आयोजित माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा चषक 2025 चा दैदीप्यमान सोहळा जो तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय.
त्यावेळेस पुढे सरसवत पावलांचा वापर करत हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला आपण पाहतोय सुंदररित्या कव्हर करेल. तोपर्यंत एक सिंगल आली आणि या षटकाची सांगता देखील होईल. प्रसन्नाने आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन देखील त्यानंतर 5 चेंडूवरती 4 धावा खर्च केले. एकूण 10 धावा त्यांनी चौथ्या षटकामध्ये खर्च केल्यानंतर धावफलकावरती एकूण आपण पाहतोय 44 धावा आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ झालाय. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाक्याचं छोटीशी टीम मिटिंग पाहायला मिळते. कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची, कोणता गोलंदाज मात्र इथे शेवटच्या षटकामध्ये धावा रोखेल, कोणत्या गोलंदाजावरती मात्र इथे विश्वास दाखवला जाईल, आता हे पाहणं देखील महत्वाचं असतं. तो विश्वास कशा प्रकारे सार्थक करणारे गोलंदाज. परंतु दुसऱ्या बाजूने सिकंदर किती काळ मैदानाच्या आतमध्ये शांत बसेल. एक षटकार तर त्याने खेळला, त्यानंतर मात्र त्याला थोडंसं थांबवलंय. दुसऱ्या बाजूने ऋतुराज देखील आक्रमण केलेलं आहे. दोन्ही फलंदाजांना मात्र ते शेवटच्या षटकामध्ये मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागते, कारण इथे हे महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो यानंतर प्री क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास या स्पर्धेत इथे संपला जाणार आहे. त्यामुळे इथे महत्वाची मॅच करूया. मरोची लढत जरी लीग पद्धतीचा सामना असला तरी दोन्ही संघांसाठी नॉकआउट, कारण दोन्ही संघांनी यापूर्वी एक सामने खेळले. दोन्ही संघ एका सामन्यामध्ये पराभूत झालेले आहेत. चला थोडं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती योगेश साळुंके वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं अखेरचं अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल तिथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जय पवार येईल तिथे थोडासा पंबल झाला. दुसऱ्या धावेची संधी दिली आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज करतो क्रिकेट मधल्या आत्महत्या. ऋतुराज करेकर धावबाच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विक्रम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यावेळी 10 चेंडू इष्टांच्या मागे एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. जागा तर सोडली. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी पाहतोय सिकंदर प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न यशस्वी ठरतील. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. विक्रमची एक धाव असेल आणि फलंदाज माघारी जाईल. एक धाव जेव्हा पाहतो आताची धावफलकावरती नोंदवली जाईल आणि संघाच्या धावफलकावरती एकूण धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्या त्यासही 40 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो अजित काळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता त्याला देखील त्याचा रोल काय आहे ते मात्र सिकंदर समजून सांगतोय. तुला काय करायचंय, मला स्ट्राईक फक्त द्यायचे, जास्तीत जास्त संधी मला आता हवी आहे. त्यामुळे अजितची भूमिका देखील फार महत्वाची असणार आहे. हे सिकंदरने त्याला सांगितलं असावं. तर पाहायचंय गोलंदाज पुन्हा योगेश पुढचा चेंडू घेऊन तयार. त्यावेळी पुन्हा डाऊन साईडला फटका खेळला. बॅटवरती मिडल होत नाहीये चेंडू. डिप्स करल्यावरून क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक सिंगल घेते. दुसरा धावेचा प्रयत्न. जागा पुन्हा एकदा सोडली सिकंदरने आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल आणि विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज जातोय माघारी. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 जे असेल मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. सामना 4 षटकांचा आहे. कासरसाई संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाचा कॅप्टन विनंती या इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय सुनील भाऊ जाधव यांच्या शिवास्ते टॉस संपन्न केला जाईल. बावधन संघाचा संघनायक या मुळशी सम्राट कासरसाई संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. चला थोडं स्पीडअप करा. बॅटिंग टीम आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येत आहेत. विष्णू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
स्कोरकार्ड वरती धावा आहेत आतापर्यंत 47 धावा. अजून 3 चेंडू बाकी आहेत. पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. त्यावेळी मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा चेंडू मात्र बॅटवरती सिकंदरच्या येत नाहीये. हा चेंडू निघून गेला रक्षकाच्या दिशेने आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू जो स्कोरकार्ड वरती नोंदवला जाईल. अतिशय शांत गतीने आपण पाहतोय ते सामना पुढे वाटचाल करतोय. आदेशची आलेली विकेट. आदेशच्या विकेट नंतर मात्र बरीचशी शांतता मैदानाच्या चौफेर बाजूस पसरली. ऋतुराजने प्रयत्न केला परंतु ऋतुराज देखील मैदानाच्या आतमधून माघारी गेला. सिकंदरच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी एक सिंगल तर घेतली. आता पाहायचंय तिथे स्ट्राईक रोटेट करायची होती परंतु दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. यावेळेस मात्र सिकंदरचा प्रयत्न फसला आणि माघारी जावं लागेल सिकंदरला. फलंदाज तिथे बाद. शेवटचा एक चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा अखेरचा चेंडू. हा चेंडू मात्र पुन्हा बॅटवरती येत नाही. योगेश हे षटक महत्वाचं राहिलं. फलंदाज मात्र तिथे जो बाद असणार आहे. शेवटच्या बॉलवरती फलंदाज मात्र तिथे धावबाच्या स्वरूपामध्ये माघारीच जातोय. पहिला डाव संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. प्रथमतः बॅटिंग करत असताना लवळे संघाने बनवल्या 57 धावा. जिंकण्यासाठी 58 धावेंचं टार्गेट. तर टॉस या ठिकाणी केलं जातोय. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. 47 बनवल्या गेल्यात. 48 धावेंचं टार्गेट आहे. तर लवळे संघ विनंती आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या आणि आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज बांधवी क्रिकेट क्लब मान 47 धावा झालेल्या आहेत. 48 धावेंचं टार्गेट. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मुळशी सम्राट कासरसाई संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब औदन संघाला पाटिंगसाठी आमंत्रण दिलेलं आहे. यानंतर प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 पाहायला मिळेल. मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. चला आघाडीचे दोन्ही बॅटर विनंती त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. 3 वाजून गेलेत आणि यानंतर अजून 1 इनिंग आणि 3 सामने.
48 धावांचं आव्हान जे मात्र लवळे संघाने मांदेवी क्रिकेट क्लब बाण संघाला दिलंय. आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे दाखल झालेत. एका बाजूने आपण पाहतोय निलेश मोहिते, दुसऱ्या बाजूने शुभम माने. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन सिकंदर भोसले हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. खेळाडूंना विनंती आहे कृपया आपण डगआउट मध्ये ज्या खुर्च्या नेलेल्या आहेत त्या खुर्च्या डगआउट मध्ये ठेवा. ज्या कोणत्या संघाचे खेळाडू त्या ठिकाणी आढळतील त्या संघाला मात्र पेनल्टी दिली जाईल याची नोंद असावी. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू, पहिल्याच बॉल वरती उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अगदी सीमारेषे जवळ मात्र चेंडू अडवला जाईल तिथे आणि तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होणार आहेत. या पूर्वीच्या सामन्यामध्ये बराचसा संघर्ष केला शुभम मानेने, परंतु या सामन्यामध्ये पाहायचंय महत्वाचा सामना आहे. करूया वरोची लढत आहे, त्याची भूमिका फार महत्वाची असते. त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावा या फार महत्वाच्या. सगळ्याच्या बऱ्याचशा अपेक्षा त्याच्याकडून आहेत. त्या अपेक्षांना कशा प्रकारे बदलतो आता खरा उतरेल हे पाहणं देखील महत्वाचं आहे. सिकंदर दुसऱ्या बाजूने संघाचा लीडर आहे. यावेळी वेगवान होता चेंडू. अगदी इष्टांच्या मधोमध चेंडू टाकण्याचा प्रयत्न सिकंदरचा. शरीराचा वेध घेत आपण पाहतो हा चेंडू ट्रॅव्हल झाला लेगबायच्या स्वरूपामध्ये. यावेळेस धावफलकावरती धाव नोंदवली जाईल. खेळाडूंना विनंती आहे डगआउट मधल्या खुर्च्या ज्या कोणी नेलेल्या आहेत त्या खुर्च्या कृपया डगआउट मध्ये ठेवा. यावेळेस फुलटॉस निलेश मोहिते यांच्या पॅटमधून चेंडू पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सनसनीत चौकार. स्कोरकार्ड आपण पाहतोय 4 धाब्यांच्या मदतीने चौकाराच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती वाढ होते. 7 धाबा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहे. समीकरण बदलतंय. 27 चेंडू आणि 41 धाबा हे समीकरण ज्या मैदानाच्या आतमध्ये आता डाबामध्ये अजूनही बाकी असेल. क्षेत्ररक्षकामध्ये बराचसा बदल केला जातोय. आपण जर पाहिलं तर लगावचा क्षेत्ररक्षक मात्र मिड विकेट मध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षकांची बरीच तिथे हालचाल केली जाते. फलंदाजांना थांबवण्यासाठी मात्र घातक क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न सिकंदर भोसले यांचा आपण पाहतोय. थोडीशी घाई करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यानंतर अजून 3 सामने आहेत. 3ही सामने फार महत्वाचे आहेत. पुढे सरसावत यावेळेस मात्र फुटवर्कचा वापर करत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिकंदरचा हा वेगवान चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती येत नाही. यादीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. दीर्घाव चेंडू. 48 धावांचं आव्हान दिलंय लवळी संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना. त्या आव्हानाचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू झालेला आहे. वारंवार आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकांची हालचाल पाहायला मिळते. सिकंदरला माहिती इथे फार महत्वाचा सामना आहे. इथे प्रयत्न करावे लागतील. इथे योजना आखल्यात त्या योजनांवरती मार्गस्थ होत लढावं लागेल. चला थोडं स्पीडअप देखील करणं गरजेचं आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण सजवताय जरूर, परंतु क्षेत्ररक्षण सजवत असताना तुमच्याकडे 20 मिनिटाचा कालावधी आहे ते देखील विसरून चालणार नाही. यावेळेस फुलटॉस होता. फक्त दिशा दिली आहे आणि चेंडूने देखील पाहिली सीमारेषा. मिळतील धावा 4. येतोय चौकार.
पुन्हा एकदा एक चौकार मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती. यावेळी 6 चेंडू पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी बीच बबिलिये दरार उसमें जड़ दिए रन 4 चौकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 15 धावा ज्या संघाच्या स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू आणि 33 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कमध्ये जितेंद्र काशिलकर अर्थात JK. जो षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन दाखल होतोय. चला थोडं स्पीडअप करावं. तो 20 मिनिटांचा कालावधी संघाच्या संघ नायकाच्या सूचना असतील. जितेंद्र तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू अगदी खेळपट्टीच्या मध्ये आपटला होता. पुल करण्याचा प्रयत्न तिथे परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा बीट झाला शुभम माने. पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे निर्धाव चेंडूला तो सामोरं जातोय. आज मात्र फार निर्धाव चेंडूला सामोरं जावं लागतंय त्या शुभमला आपण पाहतोय. आज मात्र त्याच्या बॅटवरती जास्त काही चेंडू येत नाहीये. यावेळेस मात्र शांत आहे परंतु संत नाही हे सांगतोय शुभम माने. ठोकलाय जबरदस्त तडाखा षटकार. सर जुना चेंडू आपल्यापर्यंत आला असेल तर चालू करून घ्या. स्कोरकार्ड आपण पाहतोय 6 धावांच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक वाढेल तिथे. 21 धावा धावफलकावरती आहेत. 22 चेंडू आता बाकी आहे. 27 धावा. काहीच सोपं काहीच अवघड आहे समीकरण. शुभम बराच वेळ मात्र प्रतीक्षा करत होता या फटक्याची आणि बऱ्याच वेळानंतर मात्र एक षटकार जो शुभम मानेच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. यावेळेस उंची मिळाली आणि तितकीच लांबी. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय. पुन्हा एकदा लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. मानची रन मशीन म्हणून शुभमची ओळख आहे आणि रन मशीन जी आता चालू झालीये. यावेळेस पुन्हा एकदा जसा आलाय ना तसाच गेलाय. लागोपाठचा लगातारचा तिसरा षटकार. बरेचसे अपयश पाहिले शुभमने परंतु त्याच अपयशांना आता यशाचे धडे देतोय तो. यावेळेस पुन्हा एकदा फिर से एक बार शुभम मानेचा वार. लागोपाठचा चौथा षटकार. याच खेळपट्टीवरती 6 चेंडू मध्ये 6 षटकार झालेत. आता इथे 4 चेंडू मध्ये 4 तर आलेले आहेत. यावेळी 6 चेंडू मात्र पुन्हा एकदा तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आणि चेंडू थेट जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. पाईच्या स्वरूपामध्ये मिळतील धावा 4.
होत्याचं नव्हतं करून टाकलं शुभमने. सामना होता कुठे आणून ठेवलाय कुठे. 43 धावा धावफलकावरती, तब्बल 28 धावा ज्या षटक क्रमांक 2 मध्ये खर्च झाल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 5 धावा. विजयाच्या मात्र अगदी जवळ जाऊन पोहोचलाय मांडवी क्रिकेट क्लब मान. हा संघ बराचसा संघर्ष केला शुभमने, परंतु त्या संघर्षानंतर मात्र यशाच्या टार देखील तो ठोकावतोय. जबरदस्त खेळी त्याने केली, लागोपाठचे 4 षटकार आणि त्यानंतर संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय. आता षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय तो सिकंदर भोसले. यापूर्वी सिकंदरने 1 षटक टाकले, त्यामध्ये त्याने 14 धावा खर्च केल्या होत्या. आता षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा तो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑन स्ट्राईक निलेश. त्यावेळी 6 चेंडू अलकाताने खेळला. तिथे बदल मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोरकार्ड वाढेल. धब्बलकावरती धावा आहेत त्या 44 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुडघा टेकच स्ट्रोक खेळायचा होता, पुन्हा एकदा आक्रमण दाखवायचं होतं शुभमला, परंतु यावेळेस पाठवरती चेंडू आलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतोय जो निर्धावील. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळपट्टीच्या अगदी मधोमध चेंडू टाकला. थोडासा मात्र आपण पाहतो तिथे उसळी घेणारा चेंडू पाठवरती शुभमच्या येत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. 15 चेंडू बाकी आहे, 4 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता जे बाकी राहिलंय, सिकंदर जो पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वेगाने बॅट तर फिरवली, परंतु यावेळेस मात्र पंचांनी कळवलं उजव्या इष्टीच्या बाराचा बाहेर होता हा चेंडू. हा चेंडू मात्र खराब असेल, व्हाईट बॉल. पंचेचाळीस धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली, परंतु यावेळेस देखील फक्त चेंडूला वारे घालण्याचं काम तिथे झालंय. सिकंदरच्या चेंडूला प्रत्युत्तर देणं शुभम मानेला बरंच अवघड जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल जो मात्र पुन्हा स्कोर कार्ड वरती नोंदवलं. जर सिकंदरने मात्र चांगले चेंडू हाताळलेत, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये आलेले आक्रमक फटके तिथे मात्र लवळे संघाला आता बरेचसे नक्कीच महागडे ठरलेले आहेत. पुन्हा एकदा तिथे आपण पाहतोय सिकंदरने मात्र थांबवलं तिथे शुभमला. पुन्हा एकदा चांगला चेंडू सिकंदरचा आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल. तिरदाव चेंडूची मालिका पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती एक सिंगल जरूर खर्च केली, परंतु त्यानंतरचे चेंडू मात्र डॉट आलेत. त्यामध्ये एक व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला होता. आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचा एक चेंडू बाकी असलेल्या षटक क्रमांक 3चा आणि 3 धावा ज्या मात्र अजूनही बनवायच्या. 13 चेंडू टोटल मात्र या डावातील बाकी आहेत. यावेळेस हा चेंडू सुंदररित्या स्ट्रोक खेळला, शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आणि सामना जिंकलाय बांधवी क्रिकेट क्लब मान संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मुळशी सम्राट कासरसाई टीम. It's शुभम 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 सरर ओडिया चले सत्तू रात में मिले हमने, जब जब शमशीरें ताने गए माए भवानी. आंधियां उठे सत्तू जड़ से ही मिटे हमने. चला मुळशी सम्राट कासरसाई संघ 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे, त्यामध्ये तुमचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं गरजेचं आहे. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे थोडं स्पीडअप करा.
चला टीम त्वरित क्षेत्ररक्षण सजवा आणि चला आघाडीचे दोन्ही बॅटर न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. प्रेक्षक किंवा खेळाडू जे कोणते बसलेले त्या झाडाच्या खाली कृपया विनंती डगआउट मध्ये आपण खुर्च्या द्यायच्यात.